बातमीकडे ठाण्यामध्ये महायुतीत तणावाचं वातावरण निर्माण झालंय। ठाणे महापालिकेमध्ये शिवसेना आणि भाजपचे संबंध कमालीचे ताणले गेलेत। सोमवारी ठाणे महानगरपालिकेची पहिली महासभा झाली। प्रशासनाने प्रश्नोत्तराचा तास रद्द करून चर्चा न करताच प्रस्ताव मंजूर करण्याचा निर्णय घेतला आणि त्यामुळे सत्ताधारी भाजप आणि शिवसेना यांच्यात जोरदार खडाजंगी झाली। यामुळे सभेच्या सुरुवातीलाच मोठा गोंधळ सुद्धा पाहायला मिळाला। या गदारोळानंतर भाजपने भविष्यातील सर्व सभांचे थेट ऑनलाईन प्रक्षेपण करण्याची मागणी केली आहे। ठाण्यामध्ये भाजप आक्रमक होत असल्यामुळे हे चित्र पाहून शिवसेना सुद्धा आरेला कारेच्या भूमिकेवर उतरली आहे। जर तुम्ही चौकीदार बनत असाल तर टेंभी नाक्याचा हंटर अजूनही तयार आहे, हे लक्षात ठेवा, असं शिवसेनेचे गटनेते पवन कदम यांनी म्हटलंय। अधिकची माहिती जाणून घेऊयात। रिजवान शेख आपल्या सोबत आहेत। रिजवान, काल जो पालिकेमध्ये मोठा राडा झाला यानंतर आता नेमका काय निर्णय घेण्यात आलेला आहे किंवा भाजप आणि सेनेच्या नगरसेवकांची नेमकी काय मागणी आहे? ऋतुजा, नक्की आपण पद्धतीने नम्रता कोळे भाजपच्या नगरसेविका यांनी थेट लाईव्ह प्रक्षेपण करण्याची मागणी केलेल्या महापालिकेच्या सभागृहाचा आपण जर पाहिलं तर 2025 मध्ये महानगरपालिकेचा जो बजेट आहे तो 5,500 कोटी एवढा इतका होता आणि त्यामुळे ज्या पद्धतीने अनेक महानगरपालिकेमध्ये लाईव्ह प्रक्षेपण देखील दाखवण्यात येतो, तशाच पद्धतीने ठाणे महापालिकेचा देखील जो काही सभागृह चालतो तो लाईव्ह प्रक्षेपण दाखवणं, जेणेकरून कुठलाही जो या ठिकाणी कुठलाही काम जो आहे तो छुपा पद्धतीने होऊ नये अशी या ठिकाणी मागणी करण्यात आलेली आहे आणि त्यामुळे सर्व पारदर्शकतेच्या माध्यमातून काम व्हावी अशी भाजपची इच्छा आहे। परंतु ज्या पद्धतीने सोमवारी ही जी काही सभागृह पार पडली, या सभागृहामध्ये भाजप आणि शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी मोठा गदारोळ जो आहे तो या ठिकाणी पाहायला भेटला। ज्या पद्धतीने भाजपचे उपमहापौर कृष्णा पाटील यांची मागणी होती की जे अनधिकृत परिवहनाचं कशा पद्धतीने कारवाई होते ठाण्यामध्ये आणि विशेषतः मागील 3 वर्षाचा जो काही अहवाल आहे, आपण जर पाहिलं तर एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री असताना त्यांनी मोठ्या प्रमाणात निधी जो आहे तो ठाणे महापालिकेला दिला होता आणि काही क्षणांसाठी आपल्याला थांबवते। भाजपच्या नगरसेविका नम्रता कोळी या फोन लाईन वरनं जोडल्या गेलेल्या आहेत, त्यांच्याशी या सगळ्या संदर्भात बातचीत करूयात। नम्रताजी नमस्कार। काल जो पालिकेमध्ये मोठा राडा झाला आणि जो काही भाजपच्या नगरसेवकांचा आरोप आहे त्यानंतर आता आपली नेमकी काय भूमिका आहे? यानंतर मी पत्रव्यवहार म्हणजे महापौरांना दिलेला आहे की 5 मार्च पासून जो महासभा होतील त्याचं सगळं थेट ऑनलाईन प्रक्षेपण करण्यात यावे, कारण का नागरिकांनाही कळू देत का त्यांचे नगरसेवक त्यांचे प्रश्न कशा प्रकारे मांडतात सभागृहामध्ये आणि त्याच्यामुळे जो गोंधळ झालेला त्याच्यामुळे नागरिकांमध्ये बराच संभ्रम निर्माण झालाय का त्यांना कळत नाहीये नक्की कोण काय, प्रत्येक जण आपापली प्रतिक्रिया देत आहे, त्याच्यामुळे नक्की काय झालंय ते कळत नाही। त्याच्यामुळे माझं असं म्हणणं आहे की जसं इतर ठिकाणच्या धर्तीवर की आपल्याही ठाणे महानगरपालिकेचं पूर्ण लाईव्ह प्रक्षेपण नागरिकांसाठी खुलं करण्यात यावं। आपण जो पत्रव्यवहार केलेला आहे त्याला कधीपर्यंत उत्तर येणं अपेक्षित आहे? या संदर्भात आयुक्तांकडून काही उत्तर आलेलं आहे का आपल्याला? नाही, अजून तरी काही उत्तर नाही आलेलं आहे। ऍटलिस्ट म्हणजे ज्या 5 मार्चच्या सभेचा मी उल्लेख केलेला आहे त्याच्या अगोदर तरी मला उत्तर अपेक्षित आहे। एक छोटासा शेवटचा प्रश्न आहे नम्रताजी, आपण जी मागणी केलेली आहे त्यानंतर आता शिवसेनेचे गटनेते पवन कदम यांनी सुद्धा भाजपला इशारा दिलेला आहे, त्या संदर्भात आपली काय भूमिका? इशारा दिलेला आहे, परंतु आपण हे बघा, आपण महायुतीमध्ये लढलेलं तर महायुतीमधल्या जर प्रतिनिधींना लोकप्रतिनिधींना तुम्ही बोलून दिलं नाही तर कसं होईल? आमच्या पक्षश्रेष्ठींनीही त्यांना इशारा दिलेला आहे की जर तुम्ही महायुतीमध्ये लढलेला आहात तर महायुतीमधल्या सगळ्या लोकप्रतिनिधींना त्यांची समस्या मांडण्याचा अधिकार प्रत्येकालाच आहे पटलावर। म्हणजे तुम्ही बघाल तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही त्यांना प्रत्येक शिंदे गटाच्या प्रत्येक शिवसेनेच्या नगरसेवकांना फोन करून त्यांनी कळवलेलं आहे। त्यांनीच त्यांच्या गटनेत्यांनी त्यांच्या मुलाखतीमध्ये त्यांनी नमूद केलेलं आहे की त्यांच्या एकनाथ शिंदेचा फोन आलेला आणि त्यांनी सांगितलेलं आहे की तुम्ही महायुतीमध्ये हा गोंधळ घालू नका, तरी पण यांच्या नगरसेवकांकडून हे सगळं काम होते, तर हे खरोखर निंदनीय आहे। अगदी या सगळ्या संदर्भात आपण सविस्तर प्रतिक्रिया व्यक्त केली त्यासाठी धन्यवाद। रिजवान, ही जो प्रकार घडलेला आहे त्या सगळ्या संदर्भात आपण सविस्तर माहिती दिली त्यासाठी आभारी आहे।